इव्हनिंग फ्रेंड्स. 5 जानेवारीच्या कंबाईनच्या परीक्षेसाठी आपल्याला रिव्हिजन बॅच कंबाईन आपण कालपासून चालू केलेली होती. तर काल आपण ओव्हरऑल आत्ता जो पेपर झाला 1 डिसेंबरचा त्याविषयी माहिती संपूर्ण घेतली की नुकताच पेपर विचारण्याचा पॅटर्न कसा होता, आगामी काळामध्ये प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतात. तर त्यानंतर आपण आज राजकीय घडामोडी अंतर्गत ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्याच कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ह्या राजकीय घडामोडीच्या अंतर्गत ज्या काही घडामोडी राहतात तर त्याची एक लिस्ट मी तुम्हाला शेवटच्या दिवशी देईनच. ती लिस्ट तेवढी तुम्ही कव्हर करून घ्यायची अभ्यास म्हणून, असं तेवढं लक्षात ठेवा. कालच आपण याबाबत गाईडलाईन दिलेलीच होती तुम्हाला की जेवढ्या काही घडामोडी कव्हर करता येतील या 5 दिवसामध्ये तेवढ्या आपण करूया जास्तीत जास्त. ज्या काही राहतात आणि महत्त्वाच्या वाटतात घडामोडी की याच्यावरती प्रश्न एक्सपेक्टेड येऊ शकतो तर त्या तुम्ही कव्हर करायच्या आहेत. तर बघूया आपण. पहिला मुद्दा होता बघा, सर्वोच्च न्यायालयाचे अमृत महोत्सव वर्ष. तर तुम्हाला माहितीच आहे की सर्वोच्च न्यायालयाला नुकतेच 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्यामुळे तो मुद्दा सध्या चर्चेमध्ये आहे. आणि कालचा दिवस आपण पेपर कशासाठी घेतला होता? पहिल्यांदा सुरुवात आपण 1 डिसेंबरला झालेली नुकतीच राज्यसेवा त्याच्यासाठी सुरुवात का केलेली होती? तर नुकत्याच झालेल्या पेपरमध्ये तुम्ही बघितलं की कर्पूरी ठाकूर यांना 1924ला त्यांचा जन्म झाला, सध्या 2024 आहे. तर त्यांना 100 वर्ष त्यांच्या जन्माला झालेली आहेत आणि त्यांना भारतरत्न सुद्धा पुरस्कार यावर्षी मिळालेला आहे. त्या उद्देशानं त्याच्यावरती प्रश्न आलाच. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण काय सांगितली होती की केशवानंद भारती जो खटला आहे त्याला 50 वर्ष झाल्यामुळं त्या मुद्द्यावर सुद्धा पॉलिटीच्या बेसिकमध्ये प्रश्न आलेला होता. तर त्याच उद्देशानं आपण तेव्हा सांगितलं होतं की 50 वर्ष, 25 वर्ष, 75 वर्ष, 100 वर्ष अशा ज्या काही घडामोडी आहेत तर त्याच्यावरती आयोग हिडनमध्ये इनडायरेक्टली प्रश्न विचारतो, जे की आपल्याला रूमवर आल्यानंतर समजतं की ॲनालिसिसमध्ये अरे याला 50 वर्ष झाली, याला 100 वर्ष झालेली म्हणून प्रश्न आलेला होता. तर त्याचाच एक भाग म्हणून सगळ्यात पहिला मुद्दा आपण घेतलेला महत्त्वाचा आहे की सर्वोच्च न्यायालयाचे अमृत महोत्सवी वर्ष. तर काय म्हणते बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 जानेवारी 2024 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन केलेले आहे. इथं हायलाइटेड कीवर्ड हा आहे, इथं एकदम बारीक बघायचा येतो की उद्घाटन कोणी केलेलं आहे या मुद्द्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तर लक्षात ठेवायचं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आणि तारीख बघा 28 जानेवारी 2024, तेव्हा याचं उद्घाटन केलेलं आहे. खाली बघा काय म्हटले, सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ नवी दिल्ली येथे जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी 31 ऑगस्ट 2024 रोजी टपाल तिकीट या शिक्क्याचे अनावरण केलेले होते. तर या टपाल शिक्क्याचं सुद्धा त्यांनी अनावरण केलेलं होतं, याबाबत इथं त्यांनी माहिती दिलेली आहे. सर्वात महत्त्वाचं काय आहे, वरची तारीख आहे 28 जानेवारी 2024 आणि नरेंद्र मोदींनी या सोहळ्याचं उद्घाटन केलेलं होतं. तर उद्घाटनावरती जर प्रश्न आला तर तिथे 1 नंबरला ऑप्शन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असं सुद्धा असू शकतं. मग तुम्ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि नरेंद्र मोदी या 2 ऑप्शनमध्ये कन्फ्यूज होऊ शकता, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. नरेंद्र मोदींनी या सोहळ्याचं उद्घाटन केलेलं होतं. खाली बघा, सर्वोच्च न्यायालयाचा जो नवीन ध्वज आहे तर त्याबाबत इथं माहिती दिलेली आहे की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 1 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन ध्वज आणि चिन्हाचे अनावरण केलेले आहे. तर कोणी अनावरण केलं होतं ध्वजाचं? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ह्या ध्वजाचं अनावरण केलेलं होतं. आणि वरती त्या सोहळ्याचं उद्घाटन कोणी केलेलं होतं? नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेलं होतं. ही बाब लक्षात ठेवायची. खाली बघा, नवीन ध्वजात भारताच्या कायदेशीर आणि सांस्कृतिक वारशाची चिन्हे आहेत. तर त्या ध्वजामध्ये काय आहे ते दिलेलं आहे. त्यामध्ये अशोक चक्र, सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि भारताचे संविधान या गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी हे माहीत पाहिजे. तुम्ही नवीन संसदेवरचा जो कालचा राज्यसेवेचा प्रश्न बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा घडामोडी विचारलेल्या आहेत बघा. तर या ध्वजाच्या बाबतीत सुद्धा अशा घडामोडी येऊ शकतात. पुढे बघा, नवीन जो ध्वज आहे त्याच्यात भारताच्या कायदेशीर आणि सांस्कृतिक वारशाची चिन्हे आहेत. त्यामध्ये अशोक चक्र, सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि भारताचे संविधान यांचा समावेश आहे, हे आपण पाहिलं. आता बघा, सर्वोच्च न्यायालयाचा नवीन ध्वज निळ्या रंगाचा आहे, त्याचा रंग निळा आहे. चिन्हावर भारताचे सर्वोच्च न्यायालय आणि यतो धर्मस्थ जय, म्हणजे जिथे धर्म आहे तिथे विजय आहे असे टॅगलाईन आहे, म्हणजे असे लिहिलं तेथे आहे. ही लाईन सुद्धा लक्षात ठेवायची. त्यानंतर खाली बघा, आता ऐतिहासिक महत्त्व काय आहे. तर बघा, पारतंत्र्यात ब्रिटिश वसाहतीत व्यवस्थित फेडरल कोर्ट हे सर्वोच्च न्यायालय म्हणून स्थापन झाले होते. म्हणजे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे फेडरल कोर्ट जे स्थापन झाले तर ते ऐतिहासिक पार्श्वभूमी इथं दिलेली आहे. संसद इमारतीच्या प्रिन्स चेंबरमधील या कोर्टात 6 न्यायमूर्ती होते. म्हणजे टोटल 6 न्यायमूर्ती याच्यामध्ये होते. 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना लागू झाल्यानंतर 2 दिवसांनी म्हणजेच 28 जानेवारी रोजी प्रिन्स चेंबरच्या ठिकाणी स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून ते 6 न्यायमूर्ती न्यायासनावर बसले आणि न्यायदान सुरू केले, म्हणून त्या दिवसाला महत्त्व आहे.
तर या दिवसाची ऐतिहासिक जी काही पार्श्वभूमी आहे तर त्याबाबत इथं माहिती दिलेली आहे. तर ही माहिती वाचून घ्यायची. येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीनं हा मुद्दा जास्त महत्त्वाचा ठरतो. तर तुम्हाला समजला. आता बघा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की एक देश एक निवडणूक. तर एक देश एक निवडणूक गेल्या 1-1.5 वर्षामध्ये तुम्ही चर्चेत आहात. एक देश एक निवडणूक भरपूर चर्चेमध्ये हा मुद्दा आहे. आणि नुकतंच जे संसदेचं अधिवेशन सध्या चाललेलं आहे, या अधिवेशनात सुद्धा आजच्याच लोकसत्ता पेपरला बातमी आलेली आहे की हे विधेयक मांडू शकतात. म्हणजे तशी तयारी चाललेली आहे. आता मांडू शकतात की नाही, आपण या अधिवेशन चालू अजून कालावधी आहे त्यामध्ये आपल्याला समजेलच. पण एक देश एक निवडणूक जरा जास्त चर्चेमध्ये मुद्दा आहे. आणि तुम्हाला कालच आपण सांगितलं होतं की चर्चेमध्ये ज्या घडामोडी आहेत तर त्याच्यावरती प्रश्न विचारण्याचा आयोगाचा जास्त भर असतो. मग त्याचं जे व्हेरिएशन आहे ते व्हेरिएशन मात्र चेंज होत जातं. तर एक देश एक निवडणूक ही जी समिती होती तर कोणाच्या अध्यक्षतेखाली होती ती? आपले माजी राष्ट्रपती होते रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती होती. ती समिती नेमून आता 1-1.5 वर्ष होऊन गेले. त्यांनी जो अहवाल दिलेला आहे मार्च 2024 मध्ये त्यांनी नुकताच हा अहवाल दिलेला आहे की एक देश एक निवडणूक घेण्याचे फायदे कोणते आणि तोटे कोणते. म्हणजे सर्व जे काही अहवाल तयार करण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती त्या समितीनं अहवाल सादर केलेला आहे. आणि त्यासाठी हा मुद्दा चर्चेमध्ये आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की समिती या मुद्द्यावर आवर्जून हमखास प्रश्न असतोच. कालच्या राज्यसेवेला सुद्धा तुम्हाला दिसला त्यांनी 1, 2, 3, 4 असे स्वरूपामध्ये विचारलेला होता. पण बऱ्याच वेळा तो वन लाईनर स्वरूपामध्ये प्रश्न येतो. आणि समितीचं कालच एक्सप्लेनेशन आपण दिलेलं होतं. एखादी जी समिती आहे ती 3 प्रकार आहेत त्याचे. तर एक तर सर्वोच्च न्यायालयाकडून ती समिती नेमली जाते. 2 नंबर आहे की केंद्र सरकारकडून ती समिती नेमली जाते. आणि तिसरा घटक हा आहे की महाराष्ट्र राज्य म्हणजे आपल्या राज्याकडून ती समिती नेमली जाते. तर राज्याकडचं जर उदाहरण बघायला गेलं तर तुम्हाला कालच सांगितलं नुकतंच जे तलाठी भरतीमध्ये घोटाळा वगैरे झालेला होता तर त्यासाठी आपले किशोरराजे निंबाळकर जे MPSCचे माजी अध्यक्ष होते तर त्यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती नेमलेली होती. त्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आणि याच्या आधी भरपूर वेळा कशावर आले तुम्हाला सांगितलं की नवीन शैक्षणिक धोरण कस्तुरी रंगन समितीची नेमलेली होती त्याच्यावरती आधी सुद्धा प्रश्न आलेला होता आणि कालच्या 1 डिसेंबरला सुद्धा प्रश्न आलेला आहे. त्यामुळे अशा ज्या चर्चेतल्या घडामोडी आहेत की ज्याच्यावरती आयोग समिती नेमलेली आहे तर त्या घडामोडी एकदम जास्त महत्त्वाच्या ठरतात. तर बघा 2 सप्टेंबर 2023 रोजी कोविंद समिती भारतात एकाच वेळी निवडणुका घेण्यावर अहवाल तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली होती. आता समिती स्थापन कधी करण्यात आली बघा 2 सप्टेंबर 2023 रोजी ही समिती स्थापन करण्यात आलेली होती. 14 मार्च 2024 रोजी या समितीने अहवाल सादर केलेला आहे. आता आयोगाला पण माहिती की मुलांच्या लक्षात आले की समितीवरती प्रश्न आहेच. तर तुम्ही काल काय बघितलं आता नारी शक्ती वंदनीय अधिनियम आपण बघितलं तर मग आपल्याला सुद्धा माहिती होतं की याच्यावर प्रश्न येणार तर महिलांच्या घडामोडी तेवढ्या महत्त्वाच्या असतातच. तर आयोगानं काय केलं डायरेक्टली त्याची तारीख होती ती 10 सप्टेंबर दिली होती. ॲक्च्युअल तारीख 19 सप्टेंबर होती. तर त्यामधून एक आपल्याला बोध घ्यायचा आहे की अशा ज्या चर्चेतल्या घडामोडी आहेत की जे मी पण सांगतोय तुमचं पण प्रेडिक्शन आहे हा मुद्दा एवढा चर्चेचा प्रश्न येणार तर एक देश एक निवडणूक या दोन्ही सुद्धा तारखा जास्त महत्त्वाच्या ठरतात. तर 2 सप्टेंबर 2023 ही तारीख आहे की समिती नेमलेली होती. अहवाल कधी दिलाय 14 मार्च 2024. तर या दोन्ही तारखा तुम्ही नोट डाऊन करायच्या आहेत. आवर्जून लक्षात ठेवा मित्रांनो हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे याच्या तारखा सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजेच. आणि नुसतं मार्च 2024 अशी तारीख माहीत असून उपयोग नाही का. तर काल जे एक्झाम्पल आपल्याला समजले आयोगाचं दडदडीत आयोग देते की 10 सप्टेंबरला ते विधेयक मांडलं होतं का 19 सप्टेंबरला मांडलं होतं. 19 सप्टेंबर असून त्यांनी 10 सप्टेंबर दिली आणि ते विधान चुकीचं होतं. तर ह्या गोष्टी तुम्ही आयोगाकडूनच लक्षात घ्यायच्या आहेत ॲनालिसिसमध्ये. ॲक्च्युअल ॲनालिसिस असतं काय ते काल आपण सांगितलं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन अशा प्रकारे करायचं की जिथं कोणत्या मुद्द्यामध्ये ते ॲनालिसिस बसते कुठंपर्यंत आयोग जाते तर त्या घडामोडी मात्र आपण ॲनालिसिस करायचे. खाली बघा आता माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने शिफारस केल्यानुसार भारतात एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या प्रस्तावाला 18 सप्टेंबर 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी सुद्धा दिलेली आहे. म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाने 18 सप्टेंबर 2024ला मंजुरी दिलेली आहे. आपण काल काय म्हटलं काल प्रश्न आलेला 19 सप्टेंबरला महिला विधेयक पास झालेलं होतं. इथं तारीख बघा 18 सप्टेंबर आहे 2011 आहे. लगेच क्लिक झालं पाहिजे. आयोगानं काल तारीख काय दिली 10 सप्टेंबर दिलेली होती पेपरमध्ये ते वाक्य चुकीचं होतं. तर त्याच्यावरून लक्षात ठेवा 18 सप्टेंबरला ह्याला मंजुरी दिलेली होती. आणि नारी शक्ती वंदनीय अधिनियम जे काय मांडले होते त्याला 19 सप्टेंबरला लोकसभेमध्ये मंजुरी दिलेली होती. या घडामोडी अशा रिलेव्हंट ठेवून लक्षात ठेवा. आता खाली बघा या समितीच्या शिफारशी काय होत्या बघा. तर सर्वात महत्त्वाची पहिली शिफारस काय आहे की सर्व विधानसभांचा कार्यकाळ 2029 पर्यंत वाढवण्याची सूचना या समितीने केलेली आहे. का आता बघा उत्तर प्रदेश इलेक्शन 2027 मध्ये आपलं पुढचं इलेक्शन आहे 29 मध्ये म्हणजे तो जो गॅप राहतोय त्यापेक्षा एकदाच सर्व विधानसभांचा कार्यकाळ वाढवून आत्ताच ठेवा जेणेकरून 2029 मध्ये एकदाच एकत्र निवडणूक घ्यायच्या आहेत या हेतून. दुसरी बघा
एकाच वेळी 2 टप्प्यात निवडणुका घ्याव्यात अशी शिफारस त्यांनी केलेली आहे. पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा समावेश असेल तर 100 दिवसांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील. याबाबत सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी समितीने 2 विधेयक आणि भारतीय राज्यघटनेत 15 सुधारणांची शिफारस केलेली आहे. म्हणजे शिफारसी कुठं म्हणजे ज्या तरतुदी चेंज कराव्या लागतील त्या कुठं कराव्या लागतील त्या सुद्धा त्यांनी इथंच मेन्शन केलेलं आहे की राज्यघटनेमध्ये 15 सुधारणांची गरज लागणार आहे. पुढे बघा, पहिले विधेयक एकाच वेळी निवडणूक व्यवस्थेत संक्रमण आणि लोकसभा किंवा राज्य विधानसभेच्या त्यांच्या निर्धारित 5 वर्षाच्या कालावधीत मुदत संपण्यापूर्वी नव्याने निवडणुका घेण्याची प्रक्रिया हाताळते. तर त्याबाबत त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. पुढे बघा, आता दुसरं 2 जे विधेयक म्हटलं त्यातलं दुसरं काय विधेयक आहे, नगरपालिका आणि पंचायत निवडणुकांशी संबंधित आहे. तसेच भारतीय निवडणूक आयोगाद्वारे एकल मतदार यादी तयार करण्याच्या संबंधित आहे. तर या मुद्द्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय, रामनाथ कोविंद राष्ट्रपती जे आहेत आपले, त्यांच्या रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती. समितीनं अहवाल कधी दिला ती तारीख तुम्हाला माहीत पाहिजे आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी कधी दिली ती सुद्धा तारीख तुम्हाला माहीत पाहिजे. आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघा की आत्ताच जे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश आलेले आहेत 51 नंबरचे संजीव खन्ना, तर त्यांच्याविषयी ही चर्चा आहे. आता कालच तुम्हाला सांगितलं होते की आपल्या इथं जेव्हा महाराष्ट्राला आता राज्यपाल नुकते 3 महिन्यापूर्वी नवीन आले, जेव्हा राष्ट्रपती नियुक्त झालेल्या होत्या तेव्हा त्याच्या लगेच दुसऱ्या वर्षी आयोगानं प्रश्न विचारलेला होता. राज्यपाल सुद्धा आपले नुकतेच आलेले आहेत, तर त्यांच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची का तर त्यांची सुद्धा नियुक्ती नुकतीच झाल्यामुळं त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आता सरन्यायाधीश यांची सुद्धा नियुक्ती झालेली आहे. आता आजच बघितलं तुम्ही की RBIचे नवे गव्हर्नर सुद्धा नियुक्ती झालेली आहेत. पुन्हा 2 दिवसापूर्वी बघितलं कॅगचे नवे अध्यक्ष आहेत त्यांची सुद्धा नियुक्ती झालेली आहे. या काही घडामोडी आहेत. आता मी म्हणताना तुम्हाला काय सांगतो की चारही सुद्धा घडामोडी महत्त्वाच्या. पुन्हा आपण कालच सांगितले की वित्त आयोगाचे अध्यक्ष त्यांची सुद्धा 31 डिसेंबर 2023 नियुक्ती झाली आहे, तो सुद्धा महत्त्वाचं सांगितलं. मग तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा असू शकतो, सर तुम्ही म्हणता की 5 सगळेच महत्त्वाचे, मग असं का 5च्या 5 तर प्रश्न येणार नाहीत, 5चे 5 अध्यक्ष आहेत सगळे मुख्य आहेत म्हणून प्रश्न येणार का नाही. तर तुम्हाला कालच एक मुद्दा मी समजून सांगितला होता शेवटचा की कसा की आयोग काय करतं, करंट अफेअर्सच्या 15 प्रश्नामध्ये जर तो मुद्दा नाही बसला तर त्याचा एखादा कन्सेप्च्युअल प्रश्न पॉलिटीच्या त्या ह्याच्यामध्ये येतो, वित्त आयोग असेल तर इकॉनॉमिक्समध्ये येतो. तर त्या घडामोडी तिथं तुम्ही शोधून काढायच्या. काल काय सांगितलेलं मी, हिरालाल सामरी आहे त्यांच्यावरती डायरेक्टली करंट अफेअर्सच्या 15 प्रश्नामध्ये प्रश्न न येतात तर पॉलिटीच्या ह्याच्यामध्ये 2 प्रश्न आले का नाही. तर तसे कोणते मुद्दे आहेत तर ते तुम्ही शोधून काढायचा प्रयत्न करायचा. तर ते याच्यामधून लक्षात येतात. सरन्यायाधीश आहेत त्यांच्या नावावरती जरी करंट अफेअर्सचा प्रश्न नाही आला तर त्यांच्या बेसिकमध्ये क्वालिटीमध्ये हा प्रश्न हमखास येणाऱ्याच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मग सेम पॅटर्न कुठे आपला होतो, कॅगसाठी होतो. RBI गव्हर्नर आहे त्यांच्या नावावरती जरी नाही आला तर करंट अफेअर्सच्या 15 प्रश्नामध्ये प्रश्न जरी नाही आला तरी पॉलिटीच्या किंवा इकॉनॉमिक्सच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या बेसिकवरती प्रश्न हमखास येणारच. या घडामोडी तुम्ही आत्ताच लक्षात ठेवायच्या. आता काल जे मुख्य माहिती आयुक्त अधिकारी यांच्यावरती पॉलिटीमध्ये जे 2 प्रश्न आहेत ते बऱ्यापैकी मुलांना लक्षात आलं नाही की तो तिथं टाकण्याचा हेतू काय होता. पुन्हा ॲनालिसिस केल्यानंतर असं व्हिडिओ बघितल्यानंतर मुलांना समजलं की हिरालाल सामरे यांची नियुक्ती झाल्यामुळं तो प्रश्न करंटच्या ओरिएंटेड असून तिथं आलेला होता. तर या घडामोडी ॲनालिसिस करायला तुम्ही शिकायचं आहे. आता दिलेले PDF हे वाचून कुणाला पण समजतं, पण आपला मुख्य हेतू काय आहे की तिकडच्या घडामोडी स्किप करता येतील आणि कमीत कमी स्मार्ट स्टडीमध्ये कसा जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील त्याच्यासाठी हे ॲनालिसिस लेक्चर कालचं सुद्धा महत्त्वाचं होतं आणि या घडामोडी सुद्धा महत्त्वाच्या ठरत आहेत. तर बघा, न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी भारताचे 91वे सरन्यायाधीश म्हणून 11 नोव्हेंबर 2024 रोजी शपथ घेतलेली आहे. तर 11 नोव्हेंबर रोजी त्यांनी ही शपथ घेतलेली आहे. तर किती आहेत, 51 आकडा लक्षात ठेवायचा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. आता राष्ट्रपतींनी त्यांना शपथ दिली हा मुद्दा सुद्धा जास्त महत्त्वाचा आहे. 13 मे 2025 रोजी वयाच्या 65व्या वर्षी ते सेवानिवृत्त होतील. त्यांनी धनंजय चंद्रचूड यांची जागा घेतलेली आहे. त्यांनी कोणाची जागा घेतली सुद्धा जास्त मॅटर करतं. कधी कसं होतं बघा, ABC लाईनमध्ये जर प्रश्न आला तर त्याच्यामध्ये एक सेंटेन्स असं ठरू शकतं की त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे का, तर आयोगानं आधी लॉकडाऊनच्या आधी अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. नियुक्तीच्या अंतर्गत हा मुद्दा कायम लक्षात ठेवायचा की त्या व्यक्तीने कोणाची जागा घेतलेली आहे. तर ABC लाईनमध्ये प्रश्न तर फिक्स ती लाईन 100% असतीच. आणि त्यांचं सेवानिवृत्ती बघा 65व्या वर्षी ते 2025 ते निवृत्त होणार आहेत. जवळपास त्यांना 6 महिन्यांचा कालावधी भेटणार आहे. कोण आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना, आता त्यांच्याविषयी माहिती. संजीव खन्ना यांचा जन्म 14 मे 1960 रोजी झाला असून सुमारे 4 दशकाहून अधिक काळ ते न्यायिक क्षेत्रात काम करत आहेत. 1883 साली दिल्ली बार काउन्सिलचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालयात 30,000 कोर्ट नंतर दिल्ली उच्च न्यायालयात आणि विविध लवादांमध्ये वकिली केली. त्यांचा प्रवास कुठून सुरू झालेला होता याबाबत त्यांनी माहिती दिलेली आहे. घटनात्मक कायदा, कर आकारणी, विविध लवाद
व्यावसायिक कायदे, कंपनी कायदे, पर्यावरण कायदे यासारख्या कायद्याच्या अनेक क्षेत्रात त्यांनी यशस्वीरित्या वकिली केलेली आहे. खाली बघा, न्यायमूर्ती खन्ना यांनी प्राप्तिकर विभागासाठी वरिष्ठ वकील म्हणून काम केले. 2004 मध्ये दिल्लीच्या NCT विभागासाठी वकिली केली. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश काही गुन्हेगारी प्रकरणांमध्ये त्यांनी अतिरिक्त सरकारी वकील म्हणून भूमिका बजावलेली आहे. म्हणजे त्यांच्या प्रवासाविषयी इथं माहिती दिलेली आहे. खाली बघा, आता 2005 साली त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यानंतर 2006 साली न्यायमूर्ती म्हणून कायम झाले. 2005 साली सुरुवात केल्यानंतर 6 साली ते कायम झाले आणि 18 जानेवारी 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून त्यांची निवड झालेली होती. तर 18 जानेवारी 2019 ही तारीख सुद्धा महत्त्वाची ठरू शकते. तेव्हा त्यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नेमणूक झालेली होती. न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सध्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. तसेच राष्ट्रीय न्यायिक अकादमी भोपाळ गव्हर्निंग काउन्सिलचे ते सदस्य देखील आहेत. जून ते डिसेंबर 2023 काळात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीच्या अध्यक्षपदी भूषवलेलं आहे. म्हणजे त्यांनी आधी कोणत्या कोणत्या पदावर होते याबाबत त्यांनी माहिती दिलेली आहे. आता त्यांच्याबाबत अल्प परिचय दिलेला आहे बघा. 14 मे 1960 नवी दिल्ली येथे त्यांचा जन्म झाला हे पाहिला आपण. 1983 साली ते दिल्ली बार काउन्सिलिंगमध्ये वकिली त्यांनी सुरू केलेली होती. 2004 साली त्यांनी कुठं NCR मध्ये सुरू केलेले ते दिले. 2005 साली दिल्ली उच्च न्यायालयात ते अतिरिक्त न्यायाधीश होते. 2006 साली पूर्णवेळ न्यायाधीश झालेले होते त्यांनी दिल्लीमध्ये. 19 साली ते सर्वोच्च न्यायाधीश म्हणून आले आणि 2023 साली विधी सेवा समितीचे अध्यक्ष होते आणि सध्या ते राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत आणि त्यांची आता 91वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे. हा पॅटर्न जो आहे इथं जे दिसतंय तुम्हाला, हे एवढं वाचून दाखवण्याचा, एवढा सांगण्याचा उद्देश हाच आहे की 2021चा कंबाईनचा पेपर तुम्ही आवर्जून पाहायचा करंट अफेअर्सचा. तर त्याच्यामध्ये बघा, एक दोन प्रश्न तुम्हाला दिसतात की त्यांच्या राजकीय जीवन प्रवासाविषयी असं विचारलेलं आहे. म्हणजे त्यांनी कधी काय केलेलं आहे. तर त्यासाठी हा जो मुद्दा आहे हा तर जास्त महत्त्वाचा ठरतो. त्यांनी कुठं कुठं काय काय केलेलं आहे. तर हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. 2021चा कंबाईनचा पेपर तुम्ही आवर्जून बघा. त्याच्यामध्ये करंट अफेअर्सचे 2-3 प्रश्न असे वेगळेच आले होते. पॅटर्न एकदम बदललेला होता, जेणेकरून हा मुद्दा सुद्धा त्याच्यामध्ये बसू शकतो. तिथले प्रश्न बघितले की तुम्हाला लगेच हे क्लिक होईल. तर जास्तीत जास्त उगाच वन लाईनर प्रश्न सांगून हे सोपं आहे, हे असं आहे, उगाच तुम्हाला खुश करून उपयोग नाही. आयोगानं कधी प्रश्न अवघड विचारलेत आणि तो पॅटर्न कसा आहे, आत्ता आलं तर त्याला टॅकल कसं करायचं हे सुद्धा सांगणं जास्त महत्त्वाचं ठरतं. उगाच सोपे प्रश्न टाकले टेस्ट सिरीजला आणि तुम्हाला मार्क आले तर खुश होऊन उपयोग नाही. आयोग कसं व्हेरिएशन बदलते त्यानुसार आपल्याला बदललं गेलं पाहिजे. तर हे मुद्दा जास्त महत्त्वाचे ठरतात बघा. आता खाली बघा, आधीचे जे सरन्यायाधीश आहेत तर पहिले कोण होते बघा, हिरालाल कानिया. 1950-51 मध्ये आपले पहिले सरन्यायाधीश होते. त्यानंतर रिसेंटचे दिलेले आहेत की 47वे शरद बोबडे होते, 48वे NV रमन्ना होते, 49 ते उदय उमेश ललित होते आणि 50वे होते धनंजय चंद्रचूड होते आणि 91 ते आता नेमणूक झालेली आहे. हा मुद्दा कशासाठी दिलेला आहे तर जोड्याला व स्वरूपात जर प्रश्न आला तर तो सुद्धा तुमचा स्किप होऊ नये. जोड्याला व स्वरूपामध्ये आला तर मागचे 2-3 तरी सरन्यायाधीश आपल्याला माहीत पाहिजे, हे तुम्हाला माहितीच आहे. तर प्रश्न कसा जरी आला तरी याच्यामध्ये कंटेंट स्किप होऊ नये हाच उद्देश आहे. जेणेकरून वेळ लागू द्या, पण जो घेतलेला मुद्दा आहे तो परफेक्ट झालाच पाहिजे, हा पूर्ण हेतू आहे. समजला मुद्दा. आता पुढचा बघा की संजय मूर्ती यांची कॅग म्हणून नेमणूक नुकतीच झालेली आहे. तुम्हाला म्हटलंच मी की कॅगची सुद्धा नवीन नियुक्ती झालेली आहे. तर हा मुद्दा सुद्धा येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरतो. तर त्यांच्याविषयी आता माहिती घेऊया. तर बघा, वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी संजय मूर्ती यांनी 21 नोव्हेंबर 2024 रोजी भारताचे 15वे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे कॅग म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. त्यांनी गिरीशचंद्र मुर्मू यांची जागा घेतली. 8 ऑगस्ट 2020 रोजी मुर्मू यांनी कॅगची भूमिका स्वीकारलेली होती. म्हणजे 20 रोजी कॅगची भूमिका मुर्मू यांनी स्वीकारलेली होती. ते आता रिटायर झाल्यानंतर त्यांची जागा कोणी घेतलेली संजय मूर्ती यांनी घेतलेली आहे. महत्त्वाचं काय आहे की 15 आकडा ते 15वे कॅग आहे भारताचे, हा मुद्दा लक्षात ठेवायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला काय सांगितलं तर अशी जी नियुक्ती आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय ठरतं तर त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे त्याच्यावरती एक सेंटेन्स बनवू शकतं जेव्हा ABCD मध्ये प्रश्न येतो तेव्हा. आता खाली बघा, त्यांच्याविषयी माहिती दिलेली इथं की 1980 बॅचचे हिमाचल प्रदेशचे IAS अधिकारी आहेत. की कोण आहेत तर ते हिमाचल बॅचचे IAS अधिकारी आहेत. आणि त्यांचं शिक्षण बघा, मेकॅनिकल इंजिनिअरचं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. हा मुद्दा आवर्जून इथं का टाकलेला आहे, मुद्दामून तिथं हायलाईट करतो की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावरती जेव्हा प्रश्न आलेला होता तेव्हा त्यांच्या प्रश्नामध्ये सेंटेन्स होते की कला शाखेमधून त्यांची पदवी झालेली आहे.
तर तुम्हाला शिक्षण सुद्धा अशा मुख्य मेन जे व्यक्ती आहेत तर त्यांचं शिक्षण तुम्हाला माहीत पाहिजे. प्रत्येक लेक्चरमध्ये प्रत्येक ॲनालिसिसमध्ये मी आवर्जून सांगतोय. का तर काल सुद्धा स्वामीनाथन यांचा जेव्हा प्रश्न होता तर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठामधून पदवी प्राप्त केली असाल तर तिथं काय होतं, केब्रिज होतं. नुसतं केब्रिज जरी माहीत असतं तरी तिन्ही ऑप्शन इलिमिनेट डायरेक्ट उत्तर निघत होतं. सांगण्याचा उद्देश हाच आहे, हे ॲनालिसिस ओळखायला शिका. आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारतं, कुठं जास्त भर देतं, बाकीचा फपट पसारा काहीही महत्त्वाचा नाही. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेले आहेत, आपले कॅग आहेत, 15वे कॅग म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांनी कोणाची जागा घेतली ते सुद्धा लक्षात ठेवा. पुढे बघा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिलेली आहे. आणि हे जे कलम आहे तर राज्यघटनेमध्ये 148 ते 151 मध्ये कॅगच्या कलमाची तरतूद आहे. आणि हा प्रश्न कुठं आलेला होता, कालच्या 1 डिसेंबरच्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये हा प्रश्न तुम्हाला दिसला होता की कॅगचे 148(1) असं तिथं कंसामध्ये दिलं होतं, कॅगच्या कलमाबद्दल प्रश्न आलेला होता. खाली बघा, नेमणूक राष्ट्रपती 148 नुसार करतात. नेमणूक राष्ट्रपती करतात 148 कलमानुसार. त्यांची पुनर्नेमणूक केली जात नाही. हा मुद्दा मॅटर करतो. ABCD मध्ये जेव्हा प्रश्न येत नाही, जेव्हा मी तुम्हाला म्हटलं की पॉलिटीच्या कोअरमध्ये याच्यावरती प्रश्न येईल, जेव्हा करंट अफेअरच्या 15च्या शिक्षणमध्ये येत नाही, तेव्हा हे वाक्य तिथं असणार की त्यांची पुनर्नेमणूक केली जाते का नाही, त्यांची नेमणूक कोण केली जाते. आणि महत्त्वाचा मुद्दा अजून ॲनालिसिस सांगतो तुम्हाला. ABCD जेव्हा प्रश्न असतो की तेव्हा ए सेंटेन्स जर दिला असेल की त्यांची राष्ट्रपतीने नेमणूक केलेली, हे 3 लाख फॉर्म भरण्यातल्या 2.5 लाख लोकांना माहिती राष्ट्रपती नेमणूक करतात. सगळा घोळ कुठं होतो, ऑप्शन कुठं फिरवला जातो, तर त्यांची पुनर्नेमणूक केली जाते की जात नाही. तिथं त्या इन्स्टंटला त्या टेम्परामेंटमध्ये ही गोष्ट आठवत नाही, तर इथं स्टार मार्क करून ठेवायचं की त्यांची पुनर्नेमणूक केली जात नाही. हे मुद्दे आधी सुद्धा आलेले आहे आणि आता सुद्धा आवर्जून तुम्हाला लक्षात आणून देतोय की अशा मुद्द्यांवरती प्रश्न आयोग बनवतो. अशा सेंटेन्सवरती राजीनामा ते राष्ट्रपती यांच्याकडे देतात. त्यांचा कार्यकाल 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे असा असतो, म्हणजे 665 असतो, हे लक्षात ठेवायचं. आणि श्रेष्ठत्व अनुक्रमामध्ये ते 9व्या स्थानी आहे. म्हणजे राष्ट्रपती किती नंबरला, राज्यपाल सभापती किती नंबरला, तर हे काय आहेत, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, हे जे काही लिस्ट आहे क्रमांकाची, तर त्याच्यामध्ये यांचं पद आहे ते 9व्या स्थानावर आहे. लॉकडाऊनच्या आधीचे पेपर पहा तुम्ही, या पद क्रमांकावरती सुद्धा प्रश्न आयोगानं विचारलेले आहे. तर तो तसाच जरी पॅटर्न जुना आला तरी प्रश्न चुकू नये म्हणून ते आवर्जून इथं मी दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. खाली बघा, आता मागील काय, तर हा उद्देश द्यायचा काय तुम्हाला सांगितलं, जोड्या लावणं स्वरूपामध्ये जरी प्रश्न आला तरी हा पॅटर्न आला तरी तुमचा प्रश्न चुकू नये. तर आता बघितलं, 15वे कोण आहेत, संजय मूर्ती आहेत. 14वे कोण होते, गिरीशचंद्र मुर्मू, त्यांनी जागा घेतलेली आहे. मागं कोण होतं, राजीव महर्षी होते. त्याच्या आधी कोण होते, शशिकांत शर्मा होते. तर या घडामोडी लक्षात ठेवायचा. जोड्या लावमध्ये जरी आला तर याच्या पलीकडे प्रश्न जाणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. आता थोडे वन लाईनर टाईप प्रश्न आहेत, तर ते बघा की महत्त्वाच्या घडामोडी वाटतात. ह्या घडामोडी जास्त महत्त्वाच्या होत्या की याच्यावरती वारंवार आधी पण प्रश्न आलेत आणि आगामी काळामध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतात. तर बघा, देशातील पहिले संविधान बहुमत. आणि ॲनालिसिसमध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा तुम्हाला भरपूर वेळा मी सांगितलं की पहिल्या ज्या काही घडामोडी आहेत तर त्याच्यावरती आयोग हमखास 100% प्रश्न विचारतात. तर इथं हाच मुद्दा आहे बघा, देशातील पहिलं जे संविधान भवन आहे तर त्याविषयी हा मुद्दा आहे. तर बघा, देशातील पहिले संविधान भवन, भारतीय लोकशाहीचा पाया असलेला संविधानाचा अभ्यास, प्रचार, प्रसार व्हावा यासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमध्ये देशातील पहिले संविधान भवन उभारले जात आहे. डायरेक्टली वन लाईनरमध्ये प्रश्न येऊ शकतो. आणि कंबाईनच्या पेपरचं जर ॲनालिसिस केलं तर तुम्हाला माहितीच आहे की राज्यसेवेला 3 ते 4 प्रश्न, 4-5 प्रश्न तरी तुम्हाला ABC स्वरूपामध्ये दिसतात, पण कंबाईनला 1 ते 2 प्रश्न, ते पण चुकून आले तर ABC फॉर्मॅटमध्ये दिसतात, नाही तर सरसकट वन लाईनर प्रश्न असतात. आणि त्या प्रश्नांचा गैरफायदा म्हणजे तोटा एकच आहे, माहीत आहे तर सांग, लॉजिक लावून नको, डोकं लावून नको, माहीत आहे तर सोडवा, तर पुढे निघून जावा. तर इथं जर विचारलं की लोकेशन दिलं की देशातील पहिले संविधान भवन कुठं होणार आहे, पुणे, पिंपरी चिंचवड, दिल्ली, मुंबई, तर वाचलंच नाही, माहीतच नाही, काय तुका मारायचं, पुढे जायचं, विचार करण्यात तिथं पॉईंट नाही ना. एकतर करण्यात ॲनालिसिसमध्ये काय सांगितले, राज्यसेवेचा पॅटर्न वेगळा, कंबाईनचा वेगळा. कंबाईनचा पेपर सोडताना आपल्याला फक्त 36 सेकंद आहेत. 36 सेकंदामध्येच आपल्याला ते कव्हर करायचं आहे जे काही आहे. तर आवर्जून तुम्ही लक्षात घ्या की असे जर प्रश्न आले, जर तुम्ही वाचलेला आहे, आता महत्त्वाचं आहे म्हणून मी दिलंय, पण असे जर फॅक्च्युअल प्रश्न बाकीचे जर आले तुम्हाला माहीतच नाही तर तिथं वेळ वाया घालवू नका, ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर लिहून घ्या की देशातील पहिले संविधान भवन जे आहे तर पिंपरी चिंचवड, पुणे जिल्ह्यामध्ये आपलं पिंपरी चिंचवड आहे, तेथे होणार आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा.
आता बघा, देशातील पहिली पेपरलेस निवडणूक हा सुद्धा राजकीय घडामोडींच्या अंतर्गत हा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो बोलण्यामध्ये. तर देशातील पहिली पेपरलेस निवडणूक आहे मध्य प्रदेशमध्ये 11 सप्टेंबर 2024 रोजी देशातील पहिली पूर्ण पेपरलेस निवडणूक पार पडलेली होती. रतुवा रतनपूर ग्रामपंचायतीत सरपंच पदाची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कागदाचा वापर न करता पार पडली. राज्य निवडणूक आयोगाने सुरू केलेला हा प्रायोगिक उपक्रम होता. त्या राज्य निवडणूक आयोगाने प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरू केलेला होता. तर ए आणि बी सेंटेन्समध्ये जरी हा प्रश्न आला तरी रतुवा रतनपूर ग्रामपंचायत ह्याच्या सरपंच पदासाठी इलेक्शन घेतलेलं हे माहीत पाहिजे, जेणेकरून ऑनलाईनमध्ये प्रश्न येईल की देशातील पहिली पेपरलेस निवडणूक कुठे पार पडली, तर मध्य प्रदेश हे तुमच्या पाठच पाहिजे. पण त्याच्यामध्ये थोडा डीप जर त्यांना विचारायचं म्हटलं तर हा मग 2 नंबरचा आहे की रतुवा रतनपूर आहे, तर तिथे ही निवडणूक पार पडलेली होती आणि ग्रामपंचायतीची निवडणूक होती सरपंच पदासाठी होती. हे मात्र तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा बघा, मतदारांना न्यायाधीश निवडण्याची परवानगी जगातील पहिला देश. जगातील असा पहिला देश आहे की मतदारांना म्हणतोय न्यायाधीश निवडा. मुद्दा लक्षात घ्या, जगातील असा पहिला देश आहे, पहिला आहे म्हणून तर मुद्दा घेतलेला आहे. काय म्हणते त्यांनी, मतदारांनी न्यायाधीश निवडायचा आहे. असा कोणता देश आहे जगातला पहिला? बघा, मेक्सिको ठरला पहिला देश की ज्याने मतदारांना सांगितले की तुम्ही निवडा न्यायाधीश. 11 सप्टेंबर 2024 रोजी सर्व स्तरावर मतदारांना न्यायाधीश निवडण्याची परवानगी देणारा मेक्सिको हा जगातील पहिला देश ठरलेला आहे. या सुधारणेच्या बाजूने 86 आणि विरोधात 41 मतं पडली. सध्या अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लपेज ओब्राडोर यांनी या सुधारणेचे समर्थन केलेलं आहे. तर ऑनलाईन डायरेक्टली लक्षात ठेवा की हा देश मेक्सिको आहे की ज्यानं हे विधेयक पार पण केलेलं आहे आणि ते सुधारणा लागू केलेलं आहे. काय तर मतदारांना न्यायाधीश निवडण्याची परवानगी आहे, तर ते मेक्सिको ठरलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता पहिला पुढचा मुद्दा बघा, भारतातील पहिल्या डिजिटल न्यायालयाचे उद्घाटन. आता भारतातील पहिलंच आहे, आवर्जून पहिल्या घडामोडी असल्यामुळे हे मुद्दे इथं घेण्यात आलेले आहेत. तर भारतातील पहिल्या डिजिटल न्यायालयाचे उद्घाटन आहे, तर ते कुठे झालेले आहे आपण पाहूया. तर पहिल्या डिजिटल न्यायालयाचे उद्घाटन चेक बाउन्सी प्रकरणे हाताळण्यासाठी 24 तास ऑन कोर्ट्स नावाच्या भारतातील पहिल्या डिजिटल न्यायालयाचे 16 ऑगस्ट 2024 रोजी कोल्लम केरळ येथे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्या हस्ते उद्घाटन केले. राज्य लक्षात ठेवा केरळ. कंबाईनचे जर मागील पेपर बघितले तर अशा ऑनलाईन घडामोडीवरती प्रश्न आलेले आहेत. तर डायरेक्टली राज्याचं नाव ठेवायचे की भारतातील पहिलं डिजिटल न्यायालयाचे उद्घाटन कुठे झाले, केरळमध्ये झालेलं आहे. कोल्लम आणि केरळ हे दोन्ही लक्षात ठेवा. कालचा जर तुम्ही राज्यसभेचा पेपर बघितला तर त्याच्यामध्ये बघा, खडक प्रणाली वगैरे आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा आयोग विचारायचा. आता कालच्या पेपरमध्ये काय विचारलं तुम्ही, चंद्रपूरमधले जिल्हे सांगा. म्हणजे आयोग किती डीपमध्ये गेले, जरी करंट अफेअर्सचा तो प्रश्न नसला तरी सांगण्याचा उद्देश हाच आहे की आयोग किती डीपमध्ये जाऊ शकेल याचं डोकं आपण लावू शकत नाही. त्याच्यामुळे आता खडकामध्ये करताना आपण पहिलं जे फक्त चंद्रपूरमध्ये कोणतं आहे, कोल्हापूर साईडला कोणतं आहे, बॉक्साईड वगैरे कुठे आहे हे जिल्हे पाठ करायचो. आता आयोग काय करते तर ते त्या जिल्ह्यामधले त्या जिल्ह्यामधील आणखी जिल्हे विचारायला लागलेले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील तालुके ठिकाणी सांगा की कुठे कुठे आहे. तर हे लक्षात ठेवा, पहिलं फक्त जिल्ह्यावरती येतात. चंद्रपूरमध्ये कुठं, कोल्हापूरमध्ये कुठं, सांगलीमध्ये कोणतं आहे किंवा तिकडे भंडारामध्ये कोणतं आहे. आता तसं नाही. नागपूरमध्ये कोणतं असं विचारायचं आहे, पण आता तसं नाही. आयोग त्या जिल्ह्यामध्ये कुठे कुठे आढळत आहे याच्यावरती सुद्धा आता आयोग विचारायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आयोग किती पुढे चालले तेवढ्या स्पीडनं तुम्ही पुढे तिथपर्यंत गेलं पाहिजे. समजलं? तर हा जो उपक्रम त्यांनी चालू केला होता केरळमध्ये, तर या उपक्रमामुळे केस नोंदणी, प्रवेश, हजेरी, सुनावण्या, निकाल आणि आदेश पारित करणे याद्वारे न्यायालयीन प्रक्रिया ऑनलाईन केल्या जातील असं त्यांचं म्हणणं आहे. त्या प्रक्रिया तिथं ऑनलाईन केल्या जाणार आहे. आता बघा, भारतातील पहिले संविधान संग्रहालय, वरती काय बघितलं, संविधान भवन बघितलंय, इथं काय आहे, संविधान संग्रहालय. भारतातील पहिले संविधान संग्रहालय. आवर्जून हा मुद्दा एका खाली एक नाही घेतला, थोडा खाली घेतला, जेणेकरून दोन्हीमध्ये कन्फ्यूज होऊ नये आणि आवर्जून तुमच्या लक्षात राहावं. वरचा मुद्दा वेगळा आहे, हा मुद्दा वेगळा आहे. पेपरला आवर्जून अपवादात्मक परिस्थिती आहे, आयोगाला माहिती पेपर सेटरला हे दोन मुद्दे कन्फ्यूज होऊ शकतात, तर त्याच्यामुळे प्रश्न आवर्जून याच्यावरती येऊ शकतो. तर लक्षात ठेवा, भारताचे पहिले संविधान संग्रहालय ओ.पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी भारताच्या संविधानाचा स्वीकार केल्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त भारताचे पहिले संविधान संग्रहालय सुरू करणार आहे. कोण सुरू करणार आहे ते झालेले 26 नोव्हेंबर 2024 रोजी सोनीपत हरियाणा येथे या विद्यापीठाच्या संकुलात या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हरियाणा लक्षात ठेवायचं, हरियाणा लक्षात ठेवा, तिथे याचं उद्घाटन करण्यात येणार आहे.
द कॉन्स्टिट्यूशन अकॅडमी अँड द राईट्स फ्रीडम म्युझियम असे या संग्रहालयाचे नाव आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले होतं आणि हरियाणामध्ये हे भवन जे संग्रहालय आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव पण इथे दिले आहे की द कॉन्स्टिट्यूशन अकॅडमी अँड द राईट अँड फ्रीडम म्युझियम असं याचं नाव आहे. हे लक्षात ठेवायचं. आता बघा, राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय उमेदवार याबाबत आपल्याला माहिती घ्यायची. आपल्या राज्यातील या पहिल्याच आहेत त्या ज्या पक्षाकडून लढलेल्या आहेत. आता त्यांचं नाव महत्वाचं आहे आणि ते कोणत्या पक्षाकडून लढलेल्या होत्या त्या पक्षाचं नाव एक जास्त महत्वाचं ठरतं. तर बघा, राज्यातील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमीबा पाटील या पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढवणारा राज्यातील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार ठरला आहे. त्यांचं नाव लक्षात ठेवा की शमीबा पाटील. शमीबा पाटील या ठरलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल माहिती बघा. भुसावळ येथील रहिवासी असलेल्या शिबाबा यांचे मूळ गाव श्याम भानुदास पाटील असे. त्याचं मूळ नाव जे आहे श्याम भानुदास पाटील असं आहे. आता पार्श्वभूमी थोडी दिली बघा. भारतात तृतीयपंथींना 1994 मध्ये प्रथमच मतदानाचा अधिकार मिळालेला होता. 1998 ते 2003 या काळात मध्य प्रदेशमधील भोपाळमधून शबनम मोसी या भारतातील पहिल्या तृतीयपंथी खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. याबाबतचा इतिहास सुद्धा दिलाय. का दिलाय तर ए आणि बी सेंटेन्समध्ये जर प्रश्न आला तर एखाद्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवरती सुद्धा प्रश्न येतो. तर याचं जर एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं म्हटलं तर 21 एप्रिल 2024 जे काही UPSC CDSचा पेपर झाला होता तर त्याच्यामध्ये भारतरत्न पुरस्कारावरती प्रश्न आलेला होता. तर त्यातलं बी सेंटेन्स जे होतं तर भारतरत्न पुरस्कार कधी सुरू करण्यात आलेला होता त्याच्यावरती ते सेंटेन्स त्यांनी दिलेलं होतं. म्हणजे काय काय घडामोडीमध्ये तुम्हाला त्याची पार्श्वभूमी माहिती सुद्धा माहीत पाहिजे. जर एखादी नियुक्ती आहे तर आपण मगाशी सरन्यायाधीशांचा मुद्दा बघताना पहिले न्यायाधीश कोण होते तो सुद्धा मुद्दा बघितला. का रिसेंटली जे 4 दिलेत पण त्याच्यावरती पहिले कोण होते हे पण दिलं. तर याच्या आधी सुद्धा आयोगानं अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. लॉकडाऊनच्या आधीचे पेपर बघा ते अशी जर नियुक्ती आहे तर त्याच्यामध्ये पहिले कोण होते त्याच्यावरती आयोगाने विचारलेलं होतं. तर तोच पॅटर्न जर रिपीट झाला तरी प्रश्न चुकू नये याची काळजी घेण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवायचं की पहिले जे कोण होते ते लक्षात ठेवायचं. आता बघा, नगराध्यक्ष पद आहे तर त्याचा कालावधीसाठी बघायचं आहे आपल्याला. तर नगराध्यक्ष पद 5 वर्षासाठी राज्यातील निवडून आलेल्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचा कालावधी 2.5 ऐवजी 5 वर्ष करण्याचा निर्णय 13 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. 2.5 वर्षाऐवजी 5 वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यासाठी महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये सुधारणा कुठे करण्यात येणार आहे याबाबत त्यांनी माहिती दिलेली आहे. पुढे बघा, राज्यातील नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 21-22 मध्ये झाल्या असून त्यातील नगराध्यक्षांचा कालावधी 2.5 वर्षाचा आहे. तो आता संपत असल्यामुळे हा कालावधी 5 वर्षाचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. तर त्याची पार्श्वभूमी थोडी माहिती दिली की 5 वर्षाचा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो 5 आकडा जो आहे तो लक्षात ठेवायचा. आयोग त्याच्यावरती विचारू शकतो का तर हा बदल करण्यात आलेला आहे. जो बदल करण्यात आलेला आहे तो आकडा जास्त लक्षात ठेवायचा. 2.5 वरून 5 वर्ष घेतला आहे. तारीख लक्षात ठेवा की 13 ऑगस्ट 2024. जर आला तर प्रश्न तशा स्वरूपात सुद्धा येऊ शकतो, आपण पाहिलेलं आहे. आता निवडणुकीच्या काळामध्ये हा मुद्दा जास्त महत्त्वाचा होता की पोस्टल मतपत्रिका जे सुरू केलेलं आहे त्यासाठी किमान वय किती. आपल्या केंद्र सरकारने निवडणूक आयोगाबरोबर सल्लामसलत करून हे सुविधा चालू केलेली होती. तर त्याचं वय जे आहे ते पहिल्यांदा 80 वर्ष ठेवण्यात आलेलं होतं. पण त्यानंतर एका आठवड्यामध्ये निर्णय बदलला त्यांनी आणि त्याचं वय जे आहे ते 85 वर्ष केलेलं होतं. तर आता नुकतेच आपल्या इथे सुद्धा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये ही सुविधा होती की घरून मतदान करायची, त्याचं वय 85 वर्षापेक्षा जास्त आहे. तर ते मुद्दा लक्षात ठेवा की पोस्टल मतपत्रिकेसाठी किमान वय जे आहे ते 85 वर्ष केलेलं होतं. आपल्या केंद्र सरकारनं निवडणूक आयोगाबरोबर सल्लामसलत करून हा निर्णय घेतलेला होता. तर पोस्टल मतपत्रिकेसाठी किमान वय 85 वर्ष केंद्र सरकारने निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून 1 मार्च 2024 रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टल मतपत्रिका वापरण्याची किमान वय 80 वरून 85 वर्ष केले. पहिला 80 होता, आता 85 वर्ष केलेला आहे. बदल केलेला आहे. त्याच्यामुळे या घडामोडीवरती प्रश्न ऑनलाईनरमध्ये डायरेक्ट फॅक्च्युअलमध्ये येऊ शकतो. का तर कालच आपण बघितलं होतं बघा, जो भूक निर्देशांक आहे त्याच्यावरती प्रश्न आलेला होता. तर तो सुद्धा डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न होता. भारतातील 96.88 कोटी मतदारांपैकी 1.85 कोटी नागरिक 80 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत. तो डेटा सुद्धा त्यांनी इथं दिलेला आहे की 80 वर्षापेक्षा जास्त वयाचे नागरिक किती आहेत. तो डेटा त्यांनी इथं दिलेला आहे. आवर्जून तिथं मुद्दा शेवटची लाईन म्हणून टाकलेला आहे. खाली बघा, निवडणूक आयकॉन भारतीय निवडणूक आयोग
भारतीय निवडणूक आयोगाचे निवडणूक आयकॉन म्हणून कोण आहे, तर त्यांची नियुक्ती झालेली होती त्याबद्दल माहिती. तर बघा, शीतल देवी निवडणूक आयकॉन. भारतीय निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी पॅरा ऑलिम्पिक तिरंदाज शीतल देवी यांची अपंग व्यक्ती PWD श्रेणीतील राष्ट्रीय निवडणूक आयकॉन म्हणून निवडणूक केलेली आहे. त्यांचं नाव लक्षात ठेवायचं इथं आपल्याला की शीतल देवी हे त्यांचं नाव आहे की ज्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. आता पार्श्वभूमी माहिती थोडी बघा. शीतल देवी पोकोमेलिया नावाच्या दुर्मिळ वैद्यकीय स्थितीसह जन्माला आलेली होती. त्यांनी जन्माला आले होते त्या आधाराने त्याबद्दल दिले. 9 जानेवारी 2024 रोजी तिला अर्जुन पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आलेला होता. 2022च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये तिने 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावले आहे. 2022च्या जे स्पर्धा झालेली होती त्याच्यामध्ये त्यांनी 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकवलेलं आहे. तर उल्लेख काय आहे, त्यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला होता. आता निधन वार्ता जेव्हा आपण पाहणार आहे टॉपिक, तर तेव्हा तुम्हाला ॲनालिसिस सांगण्यातच येईल. काल पण सांगताना सांगितलं होतं मी, जेव्हा निधन वार्ता तुम्ही एखाद्या व्यक्तीचं वाचता, आता इयरबुकमध्ये जर बघितलं किंवा मंथली मासिकमधले एकूण कॅल्क्युलेट केले 35 ते 40 महत्त्वाचे व्यक्ती तुम्हाला सापडतात. तर त्या सापडणाऱ्या व्यक्तीमध्ये इयरबुकमध्ये जर वाचत असाल तर या पेजवरती पहिल्यांदा त्यांचे नाव दिसलेलं झालेलं. तर पहिलं त्यांच्या शेवटला फक्त पुरस्कार पाहायचे की त्यांना कोणते कोणते पुरस्कार भेटलेत. तर त्या पुरस्कारांमध्ये जर असे अर्जुन पुरस्कार आहे, पद्य पुरस्कार आहेत, नोबेल पुरस्कार आहे, ऑस्कर पुरस्कार आहे, ज्ञानपीठ पुरस्कार आहे, साहित्याचे पुरस्कार आहेत, असे जर प्रतिष्ठित पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार आहे, असे प्रतिष्ठित पुरस्कार जर तुम्हाला दिसले तर तिथं पहिलं स्टार मार्क करून ठेवायचं. शेवटच्या 5 दिवसामध्ये त्याच्यावरती भर द्यायचा. पेपरला जाईपर्यंत दिला तरी हरकत नाही. तर त्याच्यावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस आयोगाचे जास्त आहेत. हे मी सांगत नाही, आयोगाच्या पेपरच्या ॲनालिसिसमधून आपल्या लक्षात येत आहे. तर ते मात्र तुम्ही फॉलो करायचं आहे. आता खाली बघा, आता हाचा शेवटचा मुद्दा आहे बघा. नवे 2 निवडणूक आयुक्त आहेत तर त्यांची नेमणूक केलेली आहे. तर हाचा शेवटचा मुद्दा ठरत आहे. तर कोण जे नवे 2 निवडणूक आयुक्त आहेत की त्यांची नियुक्ती झालेली होती बघा. 2 नवीन निवडणूक आयुक्त 14 मार्च 2024 रोजी भारतीय प्रशासनिक सेवेतील माजी अधिकारी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर या 2 व्यक्तींची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि हे मुद्दा महत्त्वाचा आहेच, पण यावेळी जास्त महत्त्वाचा काय आहे, तर गेल्या वर्षी जे निवडणूक आयोगाने हे नवीन विधेयक पास केलेलं होतं, त्याच्या समितीमध्ये कोण कोण व्यक्ती होते, आता कोण नाहीत ते खाली बघतोय आपण. तर त्या नवीन बदललेल्या समितीनुसार नियुक्त झालेले पहिलेच 2 आहेत. त्याच्यामुळं हा मुद्दा जास्त महत्त्वाचा. कालच्या पेपरमध्ये पण तुम्ही बघितलं, संसद भवनात म्हणजे पहिलं नवीन संसद भवन, तर पहिलंच ते विधेयक होतं. 4 नंबर लाईन दिली होती, पहिले शब्द असणारा. आता कर्पुरी ठाकूर यांच्यामध्ये सुद्धा पहिलेच गैर काँग्रेसचे दिलेलं होतं. म्हणजे पहिलं जिथं आहे तिथं आयोग आवर्जून प्रश्न विचारते. हे आयोगाच्या ॲनालिसिसमधून तुम्हाला लक्षात येत आहे. आता हे जे विधेयक आहे नवीन पास केलं, कायदा केला त्यांनी, तर त्या नवीन ह्याच्या कायद्यानुसार तर हे निवड झालेले हे 2 निवडणूक आयुक्त पहिलेच होते. तर त्यामुळं हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे. त्या दोघांची नावं तुम्हाला पाठच पाहिजे. आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे ते जे नियुक्त केली त्या समितीमध्ये कोण कोण लोक होती हे जास्त महत्त्वाचं आहे. तर काल जो मुख्य अधिकारी यांच्यावरती प्रश्न आलेला होता राज्यसेवेमध्ये, तर त्या समितीमध्ये कोण कोण होते हा प्रश्न आलेला होता. तर तो मुद्दा तुम्ही लक्षात घ्यायचा की अशा रीतीने याच्या आधी सुद्धा 2-3 वेळा त्या टाईपमध्ये प्रश्न आलाय. लॉकडाऊनच्या आधीचे पेपर काढा, राष्ट्रीय विकास परिषद त्या समितीमध्ये कोण कोण असतं त्याच्यावर सुद्धा आयोगाला सेम तसाच प्रश्न विचारला होता. पॅटर्न रिपीट केलाच ना, मुद्दा चेंज करते पण पॅटर्न प्रश्न तर रिपीट करता, मुद्दा रिपीट होतो पण पॅटर्न जो आहे तो आयोग चेंज करत नाही. तर तो करत नाही आणि त्याच्यामध्ये कोणता मुद्दा बसतोय का ते आयोग फक्त पाहत असते. तर त्या घडामोडी तुम्ही लक्षात ठेवा. तर निवड समितीमध्ये आता बघा ते दोघांची नावं तुम्ही लक्षात ठेवली तर बघा, सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त नियुक्ती सेवेच्या अटी आणि पदाचा टर्म कायदा 2023 नुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याची ही पहिलीच वेळ आहे. इथं दिलंय बघा, पहिलीच वेळ आहे. हे 2023ला हे विधेयक आलेलं कायदा झालेला आहे. तर त्यानुसार हे पहिलेच लोक आहेत की पहिल्यांदा नियुक्ती केलेली आहे. खाली बघा निवड समितीमध्ये कोण कोण आहेत बघा. 1 नंबर आहे पंतप्रधान जे अध्यक्ष आहेत, 2 नंबर आहे केंद्रीय मंत्री आणि 3 नंबर आहे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते. कोण कोण आहे, पंतप्रधान आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेलेच केंद्रीय मंत्री आहेत आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते. हे तीनच व्यक्ती आहेत की ज्यांच्याद्वारे ही नियुक्ती केली जाते. आवर्जून लक्षात ठेवा, हे तिघांच्याद्वारेच ही नियुक्ती केली जात आहे. आता बघा या समितीमध्ये आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश नाहीत, हे लक्षात ठेवावे. आवर्जून होतं नोट करून दिलेलं आहे की ही जी समिती आहे तर याच्यामध्ये आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश नसणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तुम्ही समजलं. तर आजचे हे जे काही मुद्दे आपण बघितले राजकीय घडामोडीच्या अंतर्गत, तर याच्यामध्ये पण राहिले जे काही महत्त्वाचे वाटतात
तर त्याची एक लिस्ट तुम्हाला शेवटच्या दिवशी दिली जाईल. तर त्या घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत. पण ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो आणि वारंवार, आता तुम्हाला ॲनालिसिसमध्ये आपण काय सांगितलं होतं बघा, की 15 जे क्वेश्चन आहेत तर त्या 15 प्रश्नांपैकी 8 ते 10 टॉपिक असे असतात की त्याच्यावरती आयोगाने आधी सुद्धा प्रश्न विचारलेले असतात. तर जे 15 टॉपिक, जे 8 ते 10 टॉपिक आहेत ज्याच्यावरती वारंवार प्रश्न येतो, तर त्याच्यामध्ये हा मुद्दा त्याच्यामध्ये येतो. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर राजकीय घडामोडी अंतर्गत ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी वाटतात तर त्या आज आपण पहिल्या 1-2 मिनिटांमध्ये फक्त आपण त्या रिवाईज करूया, जेणेकरून तुम्हाला पुन्हा एकदा समजेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघितलं होतं की सर्वोच्च न्यायालयाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणजे 75 वर्ष झालेली आहेत. तर अशा ज्या घडामोडी असतात की ज्याला 50 वर्ष, 75 वर्ष, 100 वर्ष झालेले आहेत, तर त्याच्यावरती आयोग 100% प्रश्न विचारतं, हे तुम्हाला त्याच्यामधून समजलं. आता तुम्हाला एक्झाम्पल कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं की नाटोला सुद्धा यावर्षी 75 वर्ष पूर्ण झाले, त्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. 75 वर्ष झाल्याच्या निमित्ताने नाटोची परिषद कोठे पार पडली? वॉशिंग्टन DC मध्ये जूनमध्ये पार पडलेली होती. तर त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर त्या घडामोडी तुम्ही लक्षात घ्यायचं की कोणत्या घडामोडींना 50 वर्ष, 100 वर्ष, 175 असू द्या, 75 असू द्या, 150 असू द्या, 200 असू द्या, त्या घडामोडी तुम्ही नोट डाऊन करायच्या. कशावरून समजलं? कर्पुरी ठाकूर यांच्या प्रश्नावरून सुद्धा समजलं, आणि जो खटला आलेला होता केशवानंद भारती त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला समजलेलं आहे. तर पहिला मुद्दा जास्त महत्त्वाचा होता. मग तो जो काही नवीन ध्वजाचं अनावरण केलेलं वगैरे आहे तर त्याबाबत माहिती महत्त्वाची आहे. दुसरं बघितलं आपण एक देश एक निवडणूक. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली होती, एक देश एक निवडणूक, त्याबाबत माहिती घेतली. आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं निदर्शनास आलं की त्यांनी समिती कधी नेमलेली होती आणि अहवाल कधी दिला, या दोन्ही तारखा तुम्ही लक्षात ठेवायच्या. तिसरी एक तारीख आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी कधी दिली, पण ते कधी मंजुरी दिली आणि त्या दोन्ही तारखा, समिती कधी नेमली होती, अहवाल कधी दिला, ह्या तिन्ही तारखा तुम्ही लक्षात ठेवा. तिसरी जी तारीख सांगितली होती मी तुम्हाला की 18 सप्टेंबर आहे, त्याचं रिलेव्हंट होते. तर कालचा जो नारी विधेयक मांडलेलं तर लोकसभेमध्ये तर 19 सप्टेंबरला मांडलेलं होतं, जे की आयोगाच्या पेपरमध्ये 10 सप्टेंबर दिलं होतं आणि ते वाक्य चुकीचं होतं. तर असे रिलेव्हंट तारखा लक्षात ठेवा. घडामोडी जास्त महत्त्वाच्या आहेत कारण याच्यावरती प्रश्न येतोच. नंतरचा मुद्दा बघितला बघा, न्यायमूर्ती संजीव खन्ना 91वे सरन्यायाधीश झाले. तुम्हाला सांगितलं की राष्ट्रपती आणि राज्यपाल, सरन्यायाधीश, RBIचे गव्हर्नर आहेत, कॅगचे आहेत, अशा व्यक्तींच्या जेव्हा नेमणुका होतात तेव्हा आयोग वारंवार आवर्जून प्रश्न विचारतो. मग त्याच्यामध्ये टाईप पण तुम्हाला सांगितली की असे तर एकाच वर्षात 4-5 जणांचे वित्त आयोगाचे वगैरे झाले, तर ह्या 6 जणांचे तर काय असे 15पैकी 6 प्रश्न यांचे येणार नाही. तर तिथं जर 1-2 जणांच्या नावावरती प्रश्न आला तर राहिलेल्या व्यक्तींच्यावरती पॉलिटीच्या कोरमध्ये, इकॉनॉमिक्सच्या कोरमध्ये, त्या सेक्शनमध्ये तुम्हाला प्रश्न दिसेल. तर तिथं कॅप्चर झालं पाहिजे की या घडामोडीमुळं तिथं प्रश्न आलेला होता. तर या घडामोडी लक्षात ठेवा की न्यायमूर्ती संजीव खन्ना जे 91वे सरन्यायाधीश आहेत तर ते घडामोडी जास्त चर्चेमध्ये आहे. तर ते चर्चेमध्ये असलेल्या घडामोडीवरती प्रश्न येतो, आवर्जून तुम्हाला माहीतच आहे. खाली बघा आता त्यांचा परिचय वगैरे सर्व दिले. इथं मी रेफरन्स तुम्हाला काय दिला होता, 2021चा कंबाईनचा पेपर तुम्हाला पाहायला लावला मी, की ज्याच्यामध्ये जीवन प्रवासावरती प्रश्न आलेला होता. एखाद्या व्यक्तीचे जीवन प्रवासावरती प्रश्न आल्यावर त्यांचे सगळ्यात पहिल्यांदा कुठे कुठे काय काय होते तर ते महत्त्वाचं होतं. आता त्याचं मी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो, 2 मिनिटं शांत आहे का, की जीवन प्रवासावरती प्रश्न म्हणजे काय, तेव्हा पण आला होता, तो आपल्या भाषेत सांगून दिला मला. आता असं इमॅजिन करू की 2012 साली तुमची 10वी झालेली होती, 2014ला तुमची 12वी झालेला होता आणि 2018ला तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं होतं. मग तिथं असंच दिलेलं असतं, तुमचं नाव दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की या व्यक्तीचं ग्रॅज्युएशन कधी झालेलं आहे, यांची 10वी कधी झालेली, यांची 12वी कधी झाली. मग ते आपल्या आहे म्हणून आपल्याला समजतंय की आधी 10वी झाली, मग 12वी झाली, मग ग्रॅज्युएशन. तिथं असं दिलेलं असतं आधी ग्रॅज्युएशन झाले, मग 10वी झाली, मग 12वी झाली. तसं आहे का? नाही. मग त्या व्यक्तीचा जो जीवन प्रवास आहे तर तो आपल्याला एक्झॅक्टली त्या डेट सहित लक्षात पाहिजे. समजलं? सोप्या भाषेमध्ये. का आधी ग्रॅज्युएशन झालं तर मग 10वी झाली, मग पदवी झाली आणि नंतर 12वी झाली, मग MPSCला, असं नाही ना. थोडक्यात सांगायचा उद्देश आपल्या परिभाषेमध्ये तो आहे की तशा प्रकारचा प्रश्न आयोगाने 2 वेळा विचारलेला आहे. 21चा पेपर तुम्ही आवर्जून बघा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. जेणेकरून तसा पॅटर्न जर रिपीट झाला तर तिथं 1 मार्क सुद्धा तुमचा जाऊ नये, हेच त्यामागचा उद्देश आहे. आता कॅग यांची नेमणूक झाली त्याबद्दल आपण माहिती बघितली की 15वे कॅग आहेत, त्यांनी कोणाची जागा घेतली ते महत्त्वाचं ठरतं. या कॅग आहे त्यांचं नाव जास्त महत्त्वाचं ठरतं आणि त्यांच्याविषयी पार्श्वभूमी माहिती संपूर्ण आपण दिलेली आहे. जोड्या नावामध्ये जरी प्रश्न आला तरी खाली 15, 14, 13, 12 सगळं दिलेलं आहे की जोड्या नावामध्ये प्रश्न आला तरी तुम्हाला समजलं पाहिजे की मागचे 2-3 कॅग कोण होते. सेम प्रश्न परिषदांमध्ये सुद्धा लागू होतं. जेव्हा एखादी परिषद एखाद्या G20 म्हणा, गेल्या वर्षी भारतामध्ये होते, त्याच्या आधी इंडोनेशियामध्ये होते, असं जरी जोड्या नावामध्ये प्रश्न आला तरी ते तुम्हाला पाठच पाहिजे.
कुठं कुठं परिषद होते, काय होतं. अशा 3-4 परिषद आहेत की त्याच्यावरती प्रश्न येतो, कन्फ्यूज होऊ शकतं. ब्रिक्स परिषद आहे, G20 परिषद आहे, त्याच्यावरती वारंवार प्रश्न येतो. तर त्या घडामोडी लक्षात ठेवायच्या. COP परिषद आहे, मग तिथं उपस्थिती कोणी लावली ते त्याचे सुद्धा मुद्दे जास्त महत्त्वाचे ठरतात. त्या घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदांच्या अंतर्गत आपण ते पाहणारच आहोत. त्याची काय काळजी तुम्ही करू नका. पण जे काय अनालिसिस सांगितलं जातं ते इम्प्लिमेंटेशन करायचा फक्त तुम्ही प्रयत्न केला तरी चांगलं होईल. आता नंतर आपण वन लाईनर स्वरूपामध्ये अशा घडामोडी बघितल्या की ज्याच्यावरती आयोग वन लाईनरमध्ये डायरेक्टली प्रश्न विचारतं. अशा महत्त्वाच्या घडामोडी आहेत ह्या की देशातील पहिलं संविधान भवन आहे, मग ते पुण्यामधील पिंपरी चिंचवडमध्ये एक्झॅक्टली डायरेक्टली त्या लोकेशनवरतीच प्रश्न येतात. आता स्वच्छ निर्देशांक जे येतो बघा, स्वच्छ शहर वगैरे इंदोर आहे, तर त्याच्यावरती आयोगाने आतापर्यंत 5 ते 6 वेळा प्रश्न विचारला. सारखं वारंवार त्या सिटीवरती प्रश्न येतो. एखाद्या सिटीमधलं आता गोल्ड ATM पहिलं पुढे झालं ते सुद्धा आयोगाने विचारलं. म्हणजे सिटीच्या नावावरती एकतरी हमखास प्रश्न असतो. मग ते प्रदूषणाच्या बाबतीत असू द्या, कशा पण बाबतीत असू द्या. सर्वात मोठा एक कोणत्याचा ट्रॅक आहे तो मध्य प्रदेशमध्ये झाला, इंदोरमध्ये, त्याच्यावर सुद्धा आयोगाला प्रश्न विचारलेला होता. मग COP परिषद आहे ती सुद्धा एखाद्या सिटीमध्ये होती. म्हणजे आयोग तो मुद्दा सोडत नाही. कोणताही पेपर बघा, लोकेशनवरती एकतरी प्रश्न तुम्हाला दिसतोय. त्या घडामोडी तुम्ही अनालिसिस करायला शिका. याच्यातून तुम्हाला समजलं पाहिजे की वन लाईनर डायरेक्टली प्रश्न येत आहे. आता बघा, देशातील पहिली पेपरलेस निवडणूक, तर हे कुठे पार पडली हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर काय बघितलं आपण की मतदारांना न्यायाधीश निवडण्याची परवानगी जगातील पहिला देश, असा मेक्सिको देश आहे. आपण पाहिलं की जगातील असा पहिलाच आहे की त्यांनी ही परवानगी दिलेली आहे. तर तो मुद्दा लक्षात ठेवायचा. आता आपण याच्यामधला दुसरा एक आहे, आता लक्षात आलं म्हणू शकतो की गर्भपात आता घटनात्मक अधिकार दिलेला जगातील पहिला देश फ्रान्स आहे. तर त्या घडामोडी सुद्धा तुम्ही वाचला असेल ते लक्षात ठेवायचे की असा कोणता देश आहे की त्यांनी परवानगी दिलेली आहे. तर त्या घडामोडी लक्षात ठेवा. भारतातील पहिल्या डिजिटल न्यायालयाचे उद्घाटन, आता हे न्यायालय कोणत्या राज्यामध्ये? केरळमध्ये झालेलं आहे. त्याविषयी बघितलं. महत्त्वाचं काय त्याचं उद्घाटन कोणी केले त्याविषयी सुद्धा आपण बघितले. न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गोगोई यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्या घडामोडी आपण बघितले. पुन्हा बघितलं आपण भारतातील पहिले संविधान संग्रहालय, हे संग्रहालय कोणतं आहे तर त्याविषयी माहिती आपण बघितली. त्याला नाव काय देण्यात येणार आहे? हरियाणा राज्यामध्ये हे आहे. तर त्याविषयी सुद्धा माहिती तुम्हाला सांगण्यात आलेली आहे. पुन्हा पहिला आपण की राज्यातील तृतीयपंथी उमेदवार शिवबा पाटील जे आहेत त्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून उभारलेल्या पहिल्याच होत्या. त्यांच्याविषयी आपण माहिती बघितली. मग याच्या आधी पार्श्वभूमी माहितीमध्ये आपण बघितली की खासदार याच्या आधी कोण तृतीयपंथी झालेल्या होत्या त्याची सुद्धा माहिती तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे. नंतर आपण पाहिलं की नगराध्यक्ष पदाचा जो काही कालावधी आहे तर त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. 2.5 वर्षापासून 5 वर्ष कालावधी करण्यात आलेला आहे. तर त्याविषयी माहिती तुम्हाला सांगितली. तो कालावधी बदललेला आहे, त्यामुळं मुद्दा येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचा ठरतो. आता पहा, आत्ताच आपल्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामुळे पोस्टल पत्रिकेचं जे काही किमान वय आहे तो मुद्दा जरा जास्त चर्चेमध्ये आहे. तर त्याचं जे वय होतं पहिलं 80, त्याच्यावरून ते 85 वर्ष केलेलं आहे. तर ते बदललेलं असल्यामुळं त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतं. चर्चेमध्ये 80 होते एवढ्या दिवस, तुम्हाला माहिती आहे 80 तर ते 85 झालेलं आहे. डायरेक्ट फॅक्ट म्हणून प्रश्न येऊ शकतो. जसा की काल बुक निर्देशांकावरती आलेला होता ना, तसा सेम प्रश्न येऊ शकतो वन लाईनरमध्ये. खाली 80, 85, 82, 84 असा आयोग देऊ शकतो. आणि आयोगाला ते आवडच आहे की डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न विचारणार, डायरेक्ट तारखेवरती प्रश्न विचारणार. तर त्यासाठी हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. आता खाली मुद्दा होता बघा, निवडणूक आयकॉन, भारतीय निवडणूक आयोगाची निवडणूक आयकॉन म्हणून शीतल देवी यांची नियुक्ती केलेली आहे. तुम्हाला पाहिलं तर त्यांनी आधी कुठे अर्जुन पुरस्कार 2023ला त्यांना मिळालेला होता, याची सुद्धा माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर घडामोडी लक्षात ठेवायचा हा मुद्दा येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचा ठरतो. नंतर शेवटचा मुद्दा आपण बघितला की 2 नवे जे निवडणूक आयुक्त आहेत की नवीन जे विधेयक आहे पास केलं, कायदा केला, तर त्याच्यानुसार नियुक्त केलेले हे पहिलेच 2 जण आहेत. तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि त्या समितीमध्ये कोण कोण व्यक्ती आहेत तर ते घडामोडी तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. समितीमध्ये कोण कोण आहे तर पंतप्रधान आहेत, केंद्रीय मंत्री आहेत आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते, हे 3 जण फक्त समितीमध्ये आहे. याच्या आधी कोण होतं? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्याच्यामध्ये होते, पण ते आता नाहीत, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हा बदल केल्यामुळेच ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. एक्सपेक्टेड प्रश्न आहे हा, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. का तर सेम याच्यावरती याच्या अगोदर सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, जो की 1 डिसेंबरच्या राज्यसेवामध्ये सुद्धा विचारला होता. आणि आधी 16, 17, 18 सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे आवर्जून लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर आज आपण राजकीय घडामोडी अंतर्गत सर्व घडामोडी बघितल्या. आगामी काळामध्ये उद्याच्या लेक्चरमध्ये आपण आर्थिक घडामोडीवरती प्रश्न बघूया. आर्थिक घडामोडीचे कोणते कोणते महत्त्वाचे मुद्दे आणि अजून कोणती घडामोडी कव्हर करता आली तर त्या सुद्धा आपण घडामोडी घेऊया. धन्यवाद.